बाजरी केली एवढी मंडळी, जवळपास 8-10 हजार रुपये घालवला. 1.5 पाऊण 2 एकराला बाजरीला इथं त्याला आहे. हरणांनी खाल्ली. तर हरणं मी आता व्हिडिओ काढलाय हरणांचा. हरणांनी हरणं ते चांगले शेंड खोडलं, तुम्हाला दाखवलं असेल, बघताय तुम्ही आता व्हिडिओमध्ये. हे बरोबर नाही. खर्च केला आपण एवढा, गोलेडर काटवण लावलंय, परत थायमेट पण टाकलं, म्हणलं वासाने यायचे नाहीत. तर त्याचं काही त्या थायमेटच्या काही वासाने त्यांना काही फरक पडत नाही आहे. जवळपास 10-12 हजार रुपये खर्च झाला आहे. गवत काढले, मोठं मोठं खुरपून घेतलं आणि आता म्हणलं खत टाकावं, पण काय पावसाचा काय तपास नाही आहे. पाऊसच नाही आहे अजिबात. पाऊस पडणं गरजेचं होतं. नुसतं वातावरण झालं तर मग अशी थोडीशी झेमझेम येऊन गेली, पण त्याला काय हे नाही आहे. बस बाजरी चांगली आली, 1 नंबर बाजरी झाली, उगवली चांगली, अशी झाली, ईदभर बाजरी झाली. पण आता युरियाचे 2 पिशव्या टाकावं म्हणलं, तर ते टाकताना काय ते आता सध्या अर्जंट पावसाची गरज. जर 2-3 दिवसात जर पाऊस नाही आला, 2 दिवसात जर नाही झिमझिम पडली, तर बाजरी अक्षरशः पाण्यापासून जळून जाईल आणि खर्च वायाला जाईल. एवढं सोन्यासारखं पीक चांगलं आलं. म्हणलं उद्या परवा खत टाकावं, पण हे हरणं काय हे करू द्यायनात आपल्याला, जुळू द्यायनात हरणं. शेंडे खुडल्यात सगळ्या हरणांनी. काय उपाय असेल हरणांना तर सांगा. काय काय करावं हरणं येऊ नये म्हणून बाजरीमध्ये? तुमच्याकडे काय उपाय असेल तर सांगा लवकरात लवकर. तुम्हाला बाजरी दाखवतो, किती चांगली जुळून आली बाजरी. शेतकऱ्यांनी कसं करायचं सांगा. शेती करावी का नाही? डोंगराच्या कडेला आहे आपलं, काय करायचं? अवघड झालं हो का. शेंडे खुडल्या सगळे. जर अशी जर बाजरी खाल्ली हरणांनी, ती बाजरी फुटेल का परत? बरं फुटली तर त्याला कणसं लागतील का? हां, काय करावं ह्या बाजरीला? चला दाखवतो तुम्हाला मी. मंडळी, बाजरी केली, पण आता हरणांनी कशी खाल्ली बाजरी हे बघा. काय ह्या हरणांना करावं काय? काटवाने टाकल्यात करे, उड्या मारून जातात ते. कडाने थायमेट टाकलं होतं, थायमेटला बी काय फरक नाही पडला. शेंड खुडल्यात बाजरीचे. काय करावं या हरणांना सांगा ना. एवढं आपण खर्च केला, 8-10 हजार रुपये गेलेत आत्तापर्यंत. पाऊस पडेना एकतर बाजरीला. जर 2-3 दिवसात जर पाऊस नाही झाला, तर अक्षरशः बाजरी पाण्यामुळं हे होऊन जाईल. आणि एवढी चांगली बाजरी आली आहे. पावसाची अत्यंत गरज आहे, पावसाची. नुसतं वातावरण झाले. काय करायचं आहे बाजरीला सांगा. हरणं खातायत. चांगली एवढी भारी जुळून आली. तिकडं मोर आहेत खालती. मोठं गवत काढले आम्ही, पण आता अर्जंट पाण्याची गरज आहे. अर्जंट पाण्याची गरज आहे. हे बघा कशी बाजरी दिसते बघा. 1.5 पाऊण 2 एकर आहे डोंगराच्या कडेला. अर्जंट पाण्याची गरज आहे.